26 आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो शुक्रवार आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 4थी मेरिट लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, कधीपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 4थी मेरिट लिस्ट येणार आहे, असे विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 4थी मेरिट लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखचा महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे, तर अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा जे विद्यार्थी मित्रांनो कास्ट वाईज कडाप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 60%, 70%, 80% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे का, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, लय लवकर लिस्ट येणार आहे, त्याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुख भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे, कितीच्या रेशोने मुलांना पर्सेंटेज, कितीच्या रेशोने या ठिकाणी मुलांना पर्सेंटेज आहे हा काही अंदाज लागणार आहे। म्हणजे 60%चा किती रेशो आहे, 70%, 80%, 90%, 92%चा किती रेशो, हा काही अंदाज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बा याच्या अगोदर जेव्हा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची लिस्ट लागले, तर तेव्हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की ह्या तारखेपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची लिस्ट येणार आहे। तर जे काही मी तुम्हाला पहिली जेव्हा लिस्ट लागली होती त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला तारीख सांगितली आणि त्याच तारखेला जे विद्यार्थी मित्रांनो कडाप लागला होता। आणि दुसऱ्या लिस्टच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला तारीख सांगितली, त्या तारखेला लिस्ट लागली। आणि तिसऱ्या लिस्टच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की लिस्ट येणार आहे म्हणून, तर आली। आपला जो अंदाज हा जे विद्यार्थी मित्रांनो खरा लागतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 3री मेरिट लिस्ट लागलेली आहे आणि त्याचं 10 तारखेला ते लागले, 10 मेला, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे हे 26 मेला या ठिकाणी झालेलं आहे। तर पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास या ठिकाणी 10 दिवस या ठिकाणी होत आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 10 दिवस जास्त या ठिकाणी होत आलेले आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखच्या आता 4थी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेमध्ये लागणार आहे असे विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 4थी मेरिट लिस्ट लागण्याचे जे विद्यार्थी मित्रांनो आज पुरेपूर संभावना या ठिकाणी आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो आजची जी तारीख आहे हे 5 जून आहे, तर 5 जूनला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची लिस्ट येण्याचे पुरेपूर संभावना आहे। आज जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे ते सुद्धा रात्री लागत असते, एक लक्षात ठेवा। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची जी लिस्ट आहे हे कधीच आहे जे विद्यार्थी मित्रांनो रात्री लागते, म्हणजे जवळपास धरून चला की 10 वाजताच्या नंतर, 9-10 वाजताच्या नंतर रात्री तुम्ही चेक करता, किंवा 6-7 वाजताच्या रात्री 6-7 वाजताच्या नंतर चेक करता, किंवा 10 वाजताच्या नंतर चेक करता। आज जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागणार आहे, तर शुक्रवारी जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची आज लिस्ट येण्याचे पुरेपूर संभावना आहे। याच्या अगोदर जेव्हा पहिली लिस्ट लागली होती ते सुद्धा शुक्रवारीच लागली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जे दुसरी आणि तिसरी जी लिस्ट आहे ते सोमवारी लागली होती, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे आज जर लिस्ट आज लागायचे जवळपास या ठिकाणी 60% चान्सेस आहे। जर समजा आज लिस्ट लागली नाही तर मग डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 8 तारखेलाच लिस्ट पाहायला भेटणार आहे, म्हणजे सोमवारी, कारण की सोमवारी मग येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या 2-3 दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे, एक तर आजही लागू शकते 5 तारखेला किंवा 8 तारखेला सुद्धा लागू शकते, ह्या तारखेमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आता या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखचा कडाप किती जाणार आहे, तर बा अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी कडाप जाणार आहे 90 ते 92च्या आसपास, आणि ओबीसी असाल तर 90 ते 92 पर्यंत जाणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास 88 ते 91, आणि एसटी असाल तर 85 ते जवळपास 88 पर्यंत, आणि एससी असाल तर 82 ते 92 पर्यंत, आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 75च्या दरम्यान। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन
डिव्हिजन आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर बा तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जो कडाप या ठिकाणी जाणार आहे ओपनचा जवळपास या ठिकाणी 90 ते 92-93च्या आसपास जाणार आहे. आणि त्याचबरोबर ओबीसी असाल तर 89 ते 93-92 पर्यंत जाणार आहे. आणि ईडब्ल्यूएस असाल तर 88 ते 90-91च्या आसपास. आणि एसटी असाल तर जवळपास 85 ते 87 पर्यंत. आणि एससी असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 91 पर्यंत आपल्याला कडाप पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70% 75% पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ वेस्ट, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई जीपीओ. आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवले. तर या डिव्हिजनचा जो कडाप आहे तुम्ही ओपन असाल तर 80 ते 90च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा सेफ झोन आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 80 ते 90 पर्यंत कडाप जाणार आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 पर्यंत. आणि एससी जरी तुम्ही असाल तर 80 ते 90 पर्यंत, एसटी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 पर्यंत. आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 60% पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे. एवढा काही सेफ झोन इथला असणार आहे, कारण की या ठिकाणी फॉर्म आलेली नाही आहे, जागा कमी होते त्या दृष्टिकोनाने या ठिकाणी फॉर्म आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर फॉर्म या ठिकाणी जास्त आले नाही कारण की 1-1, 2-2 जागा होत्या कॅटेगरी वाईज. एस एस टी ओबीसी डब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी कॅटेगरी वाईज 1-1, 2-2 जागा या ठिकाणी होत्या. आणि मेन म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी महागाई जास्त राहते त्यामुळे मुलांनी फॉर्म भरला नाही, त्यामुळे इथं कडाप कमी जाणार आहे. तर इथं ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय त्यांचं किस्मत या ठिकाणी खुलणार आहे. 80च्या वर तर कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, पाहून घेता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी नागपूर सिटी आहे, नागपूर मुफसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मुफसूल आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89 ते 92 पर्यंत कडाप पाहायला भेटणार. ओबीसी कॅटेगरीचा पण कडाप 89 ते 92 पर्यंत. आणि ईडब्ल्यूएस असाल तर 88 ते 90 पर्यंत. आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 85 ते 87 पर्यंत. आणि एससी असाल तर 82 ते 91-92 पर्यंत. आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी असाल तर 65 ते 70% पर्यंत. तर एवढा काही सेफ झोन असणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BMDN मिरज आहे, त्याचबरोबर RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा, यवतमाळ. आता या डिव्हिजनचा जर आपण विचार केला तर बा ओपन असाल तर जवळपास 90-91 पर्यंत पाहायला भेटणार आहे. ओबीसी असाल तर 90 ते 92 पर्यंत. आणि ईडब्ल्यूएस असाल तर 80 ते 90 पर्यंत. आणि एसटी असाल तर 85 ते 88च्या आसपास. आणि त्याचबरोबर तुम्ही एससी असाल तर 82 ते 91 पर्यंत किंवा 90 पर्यंत. आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 60% ते 70% पर्यंत. तर एवढा काही सेफ झोन या ठिकाणी राहणार आहे. तर बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची जी 4थी मेरिट लिस्ट आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर आज लिस्ट लागण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे. म्हणजे 5 जूनला, म्हणजे आजची शुक्रवार आहे, शुक्रवारी आज 5 जूनला जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची 4थी लिस्ट येण्याचे पुरेपुरे चान्सेस आहे, येणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर कारण की त्यांना लवकर लिस्ट लावायची आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो नवीन वॅकेन्सी त्यांना काढायची आहे, कारण की वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची भरती निघणार आहे. त्यामुळे जागा त्यांना काढायची आहे डबल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखमध्ये. त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय.